होतं. आताच का होत आहे तर हे केमिकल युक्त पाणी खडकाच्या स्वरूपात आल्यामुळे तुम्हाला जमिनीचा टीडीएस वाढतो, तुम्हाला ते परत येतं. तर तुमच्या जमिनीचा कार्बन फार महत्वाचा आहे. जर तुमचा कार्बन जर कमी असेल तर तुमच्या जमिनीची खतं अपटेक करायला अडचण येते. तर तुम्ही तुमची जमीन निवड करत असताना माती परीक्षण करून घेणं, ते ज्या जमिनीमध्ये पाणी साचणार नाही अशी जमीन तुम्ही निवड करा. आणि तुमची जर जमीन एकदम काळी असेल तर त्यानुसार, आणि हलकी असेल किंवा एकदम चोपट जमीन असेल तर अशा जमिनीच्या अंतरानुसार तुम्ही जमिनीच्या प्रतवारीनुसार तुम्ही लागवड अंतर तुम्ही ते करू शकता. दुसरा विषय आहे, फास्ट सांगतो. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे हवामान. तर तुमच्या इकडे आपल्याकडे जे काही हवामान आहे, समशीतोष्ण हवामान आहे, कोरडं वातावरण आहे. आपल्याकडे 3 ऋतू असतात. तर आपल्या 3 ऋतूपैकी आपल्याकडे 2 ऋतूमध्ये खास करून रेशीम उद्योग केला जातो. नवीन पद्धतीमध्ये शेतकरी आता उन्हाळ्यात पण करायला लागले, पण त्याच्यासाठी तुम्हाला जो काय लागणारा आहे तुम्हाला फोगर लावणं, बऱ्याच गोष्टी मेंटेन करणं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते उन्हाळ्यात पण ते करू शकता, पण तुम्हाला या बाकीच्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात. त्यासाठी आवश्यक असणारं जे काय तापमान आहे ते कमीत कमी 15 डिग्री आणि जास्तीत जास्त आता रेशीम विभाग म्हणते की 30 डिग्री पर्यंत लागतं, त्याच्या पुढे चालत नाही. पण मला वाटतं 35 डिग्री टेम्परेचर असल्यास पण राहू शकतात. हे स्वतःचा आपण प्रॅक्टिकल शेतकरी म्हणून आपण सांगू शकतो. 35 डिग्री टेम्परेचर पर्यंत आळ्या जिवंत राहू शकतात. तर एका एकीस 15 डिग्री झालं नाही पाहिजे आणि एका एकीस 35 डिग्री झालं नाही पाहिजे, नाही तर तुम्हाला ग्रासरी येण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही ते त्या वातावरणानुसार तुम्ही ते मेंटेन करू शकता आणि हे वातावरण आपल्यासाठी सुटेबल आहे. तिसरा विषय आहे ते लागवड. तुमची जी काय लागवड म्हटलंय तुमच्या जमिनीच्या प्रतवारीनुसार तुम्ही लागवड करावी. तुमची जर एकदम भारी जमीन असेल तर तुम्ही अंतर जास्त ठेवा, आणि जर जमीन मध्यम असेल तर तुम्ही 5 फूट 4 फूट अंतर ठेवून पण ते तुमच्या जमिनीची त्या जमिनीवरती रोपांची लागवड करू शकता. आता काही शेतकऱ्यांचं असं आहे, कुणाकडे बैल नाही तर लोक शक्यतो 6 फुटावर लागवड करतात. तुमच्या परिसरात मी बघितलं 4 फुटावर लागवड करतात. आपण सर्व अक्षरधारक शेतकरी आहेत, कुणाच्या ना कुणाच्या बैल असतात, म्हणून तुमच्याकडे जे काय तुम्हाला वाटतं 4 फुटावर अंतर तुम्ही लागवड करू शकता. पण ते लागवड करत असताना तुम्ही हे स्टंप पद्धत वापरा. तुम्ही जर स्टंप पद्धत वापरली तर त्याचे 2 फायदे. तुमचा गळफांद्या हा कमी निघतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला येणारा पाला खरड छाटणीपेक्षा 10 दिवस अगोदर येतो. तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा आणि पाल्याची क्वालिटी चांगली येते. तुम्हाला छाटणीसाठी चांगलं पडतं, तुम्हाला बुडातून छाटणी करायची गरज पडणार नाही. म्हणजे तुम्ही जे खतं लावताय, तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी करतात त्या खालच्या याच्यामध्ये स्टोअर होतात. तुम्ही जे काय लागवड सगळे करतात पाल्यापेक्षा त्याच्या फळामध्ये जास्त न्यूट्रिशन असतात. म्हणून तुम्ही ते लागवड शेतीच्या जमिनीत 6 फूट 5 फूट 4 फूट पण करू शकतात. पण कमीत कमी 4 फुटाच्या खाली येऊ नका. पाल्याचा दर्जा खालावतो. तुमची बाग 3 ते 4 वर्षानंतर न्यूट्रिशन डिफिशियन्सी या प्रकारला बळी पडते. म्हणून तुम्ही 4 ते 4 फुटाचं पुढे जावा. कर्नाटकमध्ये किंवा आणखी आपल्याकडे शेतकरी 6-3-2 किंवा 6-3 ही पद्धत नवीन वापरायला लागले. त्याच्यामध्ये 6 बाय 3 फुटावर झाडाचा डेरा बनवला आणि त्याच्यावरतीच ते लागवड करणं. शेतकऱ्याचा असून अनुभव की ते पाला पहिले 1 ते 1.5 वर्ष पाला कमी निघतो, त्याच्यानंतर जो का पाला येतो तो दर्जेदार पाला येतो. मेहनत करायला सोपं राहतं आणि रोग पडतात का तर रोग कमी पडतात. जेवढ्या तुमच्या झाडाच्या फांद्या मातीच्या संपर्कात येतात तेवढ्या तुमच्या पाल्यावरती रोग जास्त येतात. जास्तीत जास्त रोग हे तुतीवर येणारे रोग हे एकमेकाला चिटकून रोग येतात. मिलीबग सारखा रोग बोकड्या पडतो, तो जमिनीवर असतो, तो जमिनीवर तुमच्यावर येतो. जर त्याला पाला लवकर मिळाला तर डायरेक्ट पाल्यावर येतो, त्याच्यावर शोषण करतो आणि त्याच्यावर त्याची जीवनक्रिया पूर्ण वाढत राहते. तुम्ही जेवढं जमिनीच्या अंतरापासून पालावर ठेवता तेवढं ते उत्तम आहे. तुमचा कीटक संगोपन ग्रह आहे, कीटक संगोपन ग्रह जे आपल्याकडे आहेत ते आपण साधे करतो आणि सध्या करायला पाहिजे. आम्ही म्हणणार नाही की जीविटीनं बांधणं म्हणजे तुम्ही ते करावं, नक्कीच, पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये या गोष्टीचा आपल्याला जाणीव असायला पाहिजे. कारण रेशीम हा उद्योग म्हणून ज्यावेळेस आपण बघत आहोत, उद्योगामध्ये जोपर्यंत पैशाला पैसा लावून तुम्ही पुढे टाकत नाही, त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत कुठल्याही माणसाची किंवा कुठल्याच व्यापाराची बघा तुम्ही प्रगती होत नाही. एखादा व्यापारी जर तुम्हाला त्याला जर साधं एखादं तुमच्या रेशीमचं दुकान पकडा, त्याला पहिल्यांदा 50 लोकांचं जर साहित्य आणलं तर त्याच्यातला फक्त तो नफा काढून घेतो, बरोबर आहे, आणि त्या नफ्यामध्ये 20%, 30%, 40% त्याच्या व्यवसाय वाढीसाठी तो पुढे टाकत असतो. असं करून करून तो होलसेलर डीलर होतो, रिटेलरचा, बरोबर आहे. म्हणून तुम्ही तिथे तुमच्या रेशीम उद्योगामध्ये येणाऱ्या काळाच्या अडचणी समजून पक्क्या शेअरमध्ये रूपांतरित करावं. त्याच्यामध्ये जे जे काही बारकावे असतील
इथं जसं आलात अनेक दुसऱ्या ठिकाणी जावं, कर्नाटकच्या इथून व्हिजिट कराव्या, तिथल्या सेंट्रल सिल्क बोर्डाला तुम्ही व्हिजिट द्यावी. शेतकरी काही इच्छुक असले तर आपण त्याचं पण नियोजन करू. शेतकऱ्यांना इच्छुक असा पाहिजे 10 बॅग आपण तो पण नियोजन करू. आता येणाऱ्या काळामध्ये आता आपले कृषी प्रदर्शन होतात, कुठं पुण्याला होतात, बारामतीला होतात. तर मला अपेक्षित आहे की तुमच्या गावातून जर कुणी शेतकरी तयार होणार असतील जाण्यासाठी, जाण्या येण्याचा खर्च आम्ही संस्थात्मक करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण तुमच्या गावातून 15-20 लोकांची तयारी असली पाहिजे. हे पण संस्था तुम्हाला करते. तिथं घेऊन जाण्याचं काम म्हणजे तुम्ही नवनवीन तंत्रज्ञानाशी अवगत होतात आणि तिथं आम्ही पण शिकू, तुम्ही पण शिकणार आहे. आम्ही रूममध्ये बसून शिकणार आहे, पण प्रॅक्टिकली तुम्ही बघणार. तुमच्या